सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी महानगरपालिकेच्या 12 मे 2026 रोजी झालेल्या महासभेत शहरातल्या पाणी टंचाईचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला. यावेळी नगरसेवक परवेज लतीफ गैबान यांनी नागरिकांच्या पाणी समस्येबाबत ठाम भूमिका मांडत महत्त्वाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. नगरसेवक गैबान यांनी 2020 साली तत्कालीन इचलकरंजी नगरपालिकेच्या कौन्सिल सभा क्रमांक 11 मधील ठराव क्रमांक 258चा संदर्भ दिला. या ठरावानुसार लोकवर्गणीतून किंवा स्वखर्चातून नवीन बोअरवेल घेतल्यास त्या बोअरवेलला नगरपालिकेकडून लाईट कनेक्शन आणि मोटर उपलब्ध करून दिली जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र बदलत्या परिस्थितीत हा निर्णय नागरिकांच्या दृष्टीनं अडचणीचा ठरत असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना परवेज गैबान यांनी सांगितलं, इचलकरंजी नगरपालिकेचे आता महानगरपालिकेमध्ये रूपांतर झालं असून शहराची लोकसंख्या आणि पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक प्रभागांमध्ये नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. अशा परिस्थितीत स्थानिक नगरसेवक जर महानगरपालिकेची पूर्व परवानगी घेऊन आपल्या प्रभागात नागरिकांच्या सोयीसाठी स्वखर्चातून बोअरवेल घेत असतील तर त्या बोअरवेलला महानगरपालिकेकडून लाईट कनेक्शन आणि मोटर देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. गैबान यांनी मांडलेल्या या मागणीला सभागृहात सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यावेळी गटनेते विठ्ठल चोपडे यांनी महापौर उदय धातुंडे यांच्या परवानगीनं पुढील महासभेत हा विषय अधिकृत अजेंड्यावर घेऊन ठराव मंजूर करण्याचं आश्वासन दिलं. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास शहरातील अनेक भागातील पाणी टंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आपली जेव्हा इचलकरंजी नगरपालिका होती तेव्हा कौन्सिल सभा क्रमांक 11 आणि कौन्सिल ठराव 258 असा होता की लोकवर्गणीतून आपण जर बोर मारलो तर त्या बोरला नगरपालिका वीज कनेक्शन आणि मोटर देणार नाही. तर मला आपल्याला विनंती करायची आहे, पूर्ण सभागृहाला विनंती करायची आहे की या ठरावामध्ये बदल करून किंवा हा ठराव रद्द करून आपण पण सर्व नगरसेवक लोकप्रतिनिधी आहे. आज जर आदरणीय आमदार आणि खासदार साहेबांनी बोर मारले तर आपण त्याला मोटर आणि लाईट कनेक्शन देत आहोत. परंतु आपल्या प्रभागामध्ये पाण्याची समस्या आपण जवळून पाहत असतो, लोकांना आपण फेस करत असतो. तेव्हा आपल्याला जर कुठं वाटलं तर नगरसेवकानं महानगरपालिकेची पूर्व परवानगी घेऊन जर बोर मारलं तर त्याला लाईट कनेक्शन आणि मोटर आपण महापालिकेकडनं द्यावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. महापौर साहेब आपण लवकरात लवकर हा ठराव बदलावा अशी मी आपल्याकडे विनंती करतो.